स्टार इंडिया वनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात MRI व CT स्कॅन सेवांचे लोकार्पण, गरीब रुग्णांना मोठा दिलासा। अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातील MRI व CT स्कॅन सुविधांचे लोकार्पण। अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी। जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक MRI आणि CT स्कॅन मशीनचे लोकार्पण पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे। या नव्या सुविधेमुळे गरीब, गरजू आणि सर्वसामान्य रुग्णांना आता अत्याधुनिक वैद्यकीय निदान सेवा जिल्हा रुग्णालयातच उपलब्ध होणार आहेत। लोकार्पण कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर घोगरे तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की MRI आणि CT स्कॅन या आधुनिक वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाच्या तपासण्या आहेत। या सुविधांमुळे गंभीर आणि गुंतागुंतीच्या आजारांचे अचूक व वेळेत निदान होण्यास मदत होणार आहे। आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांची तपासणी करून तातडीने उपचाराची दिशा निश्चित करण्यासाठी CT स्कॅन सुविधा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असेही त्यांनी नमूद केले। आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले की जिल्हा रुग्णालयात या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांच्या निदान प्रक्रियेला गती मिळणार असून उपचारासाठी लागणारा वेळही कमी होणार आहे। विशेष म्हणजे खासगी रुग्णालयांमध्ये महागड्या ठरणाऱ्या MRI आणि CT स्कॅन तपासण्या आता जिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला अधिक बळकटी देणारे हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात असून नागरिकांनी या सुविधेचे स्वागत केले आहे। की कोणी त्याच्यामध्ये जर सांगितलं की मला त्रास होतो, मी काय करू, थोडं आपल्याला तपासावं लागेल, ते सांगायचे आता काय कुठून अजून काही माहिती नाही, तुम्हाला सिव्हिल शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही, हे असं सांगितलं जायचं। आणि त्यावेळेला मात्र काय पहिलं आठवत असेल कोणाला तर ते कुठलं रुग्णालय आठवलं, सिव्हिल रुग्णालय आठवलं। मग नंतर हळूहळू आपण पाहतो की एक माणूस दुसऱ्याला सांगायला लागला, काही नाही 4 पेशंट होते, आम्ही तपासले, काही झालं नाही। मग नंतर हळूहळू लोक धाडस करायला लागले, हळूहळू पुढे यायला लागले। मग हळूहळू खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टर मंडळींनी, आमच्या सगळ्या डॉक्टर मंडळींनी पुढाकार घेतला, त्यांनीही केलं। मग लाट आपण पाहिलं की फार मोठ्या प्रमाणात वाढली, बरेच लोकांचा जीव गेला। पण ही सिव्हिल सुरुवात कुठून झाली असेल तर या सरकारी रुग्णालयापासून प्रत्येक महाराष्ट्रातल्या देशातल्या सरकारी सेवकांनी त्यामध्ये पुढाकार घेतला आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुढाकार कोणी घेतला असेल तर तो सिव्हिलने घेतला। साहेब, मी रात्री 2-2, 3-3 वाजता सुद्धा या ठिकाणी असायचो। इथं काय मी कोणाला फोन करत नव्हतो, पण इथलचा जो काही डॉक्टर असतील, खालचे स्टाफ असतील, काही रुग्णालय सिव्हिलच्या बाबतीमध्ये असेल, काही लोकांनी साहेब तालुका स्तरावरती कोविडचे रुग्णालय काढले। सामान्य माणसाचा किंवा कोणत्याही नागरिकाचा विचार केला आपण लक्षात येत नाही, परंतु सगळ्यात जास्त खर्च आरोग्यावर होतो, औषधावर होतं। औषधं आहेत, वेगळ्या प्रकारचे आजार बळावलेले आहेत, शस्त्रक्रिया आता दिवसेंदिवस गुंतागुंतीत झालेल्या आहेत। नवीन तंत्रज्ञान आलं पाहिजे, त्यासाठी लोकांना, त्या पेशंटला, रुग्ण अधिक चांगल्या पद्धतीचे औषध उपचार करता आले पाहिजे। गेल्या काही दिवसापूर्वी मुंबईला एका 3 वर्षाच्या मुलावर ऑपरेशन झालं, हार्टचं, आयोटा म्हणतो पण त्याला। पहिल्यांदा अशी घटना आहे विदाऊट सर्जरी ऑपरेशन झालं। तो आपला महाराष्ट्रीयन डॉक्टर आहे, डॉक्टर मला वाटतं अभि दलावडे का सोनावडे नाव आहे, ब्रिज कॅन्डीला। देशामध्ये असे 2च डॉक्टर आहे अशा प्रकारे शस्त्रक्रिया करणार। तंत्रज्ञान किती विकसित झालं, तर पूर्वी ओपन हार्ट सर्जरी करा, बायपास करा, आयोटा बदला, त्याच्यामध्ये त्याचे प्रॉब्लेम संपवा, ते विदाऊट सर्जरी आहे। आता लोकांना ते रिस्की वाटतं, जी फार मोठी अडचण त्यांनी दूर केली, म्हणून त्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो। आरोग्य सुविधा ह्या दिवसागणिक आता खर्चिक होत चाललेल्या आहेत आणि तोच विचार करत आपण महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू केली।
त्यावेळी आपण 1.5 लाखापर्यंतची मदत करायचो. नंतर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी आयुष्यमान भारत योजना आणली आणि आता 5 लाखापर्यंतची मर्यादा त्याच्यामध्ये असल्यामुळे अनेक रुग्णांना, मग ते सुपर स्पेशालिटी असेल, मल्टी स्पेशालिटी असेल, या सगळ्या रुग्णामध्ये जाऊन आता त्या लोकांना त्या ठिकाणी औषधोपचार करण्याची संधी मिळालेली आहे. आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहत रहा स्टार इंडिया. फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टार इंडिया 1ला फॉलो करा. पाहिल्याबद्दल धन्यवाद.